नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. 21 वर्षानंतर पुन्हा तोच प्रसंग या देशावर आला. 2004 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग जून 2004 डेट सांगतो मी तुम्हाला. जून 10, 2004 मध्ये राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चेला उत्तर देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग जेव्हा उभे राहिले, तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष भाजपा त्यांच्या समोर येऊन घोषणा देत होते. त्यांना बोलू देत नव्हते. एक तर मनमोहन सिंगजी फारच हळू आवाजात बोलायचे. शेवटी त्यांना भाषण करू दिलं नाही आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा राष्ट्रपती अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधानाच्या भाषणाशिवाय झाला 2004 मध्ये. त्यानंतर यमुनेमध्ये बरंच पाणी गेलं. आता भाजपा सत्तेमध्ये आहे, काँग्रेस विरोधी पक्षामध्ये आहे. आणि आता जेव्हा नरेंद्र मोदी भाषण द्यायला आले, तेव्हा विरोधी पक्षाने एवढा हंगामा केला की ते बोलू शकले नाही. आणि 21 वर्षानंतर 5 तारखेला म्हणजे आज 5 फेब्रुवारी 2026 म्हणजे काल 2004 ची पुनरावृत्ती झाली. धन्यवाद प्रस्ताव लोकसभेमध्ये पास झाला. बिना पंतप्रधानांच्या चर्चेला उत्तर देण्या म्हणजे वक्तव्याशिवाय. पण मोदी साहेब मग राज्यसभेमध्ये गेले. तिथे सगळी भडास लोकसभेमध्ये न बोलू देण्याची राज्यसभेमध्ये. त्यावेळेला भाजपानी काही वेगळ्या कारणासाठी विरोध केला होता. यावेळेला हा विरोध ओढून घेतलेला आहे. आणि मी जेव्हा डिटेलमध्ये पाहतो तेव्हा असं वाटतं की हे सगळं भाजपालाच पाहिजे होतं. हंगामा व्हायचा. कारण एप्स्टीन फाईल आणि अमेरिकी करार यावर त्यांना चर्चा नको आणि विरोधी पक्षांनी याच्यावर चर्चा घेतली असती. ह्या गोष्टी टाळण्यासाठी त्यांनी हे नवीन प्रयत्न सुरू केले की सदनच चालू द्यायचं नाही. मग विरोधी पक्षांना उचकायचं कसं? हा तेजस्वी सूर्या म्हणून जो कर्नाटकाचा खासदार आहे बँगलोरचा, त्याला राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर बोलायचं होतं. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसला गद्दार आणि देशद्रोही सांगितलं. काही गरज नव्हती. राष्ट्रपतींनी जे म्हटलं त्यांना धन्यवाद द्या ना तुम्ही. त्याच्यावर भाष्य करा. पण काँग्रेसला शिवे घातले. जेव्हा काँग्रेसला गद्दार आणि राष्ट्रद्रोही म्हणाले, तेव्हा राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशनच्या नात्याने, विरोधी पक्षनेत्याच्या नात्याने जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी सांगितलं की राष्ट्रद्रोही आणि गद्दार वगैरे काही तुम्ही जे म्हणता ते आणि देशप्रेमी काय असतं मी तुम्हाला 4 पॅराग्राफमध्ये सांगतो. नरवणे साहेबांचं एक पुस्तक आहे, जनरल नरवणे साहेबांचं. ते सैन्याचे प्रमुख होते. 4 स्टार डेस्टिनी. नाव घेतल्या सरळ सत्ता पक्ष उठून उभा राहिला. नको, 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 नको. तू बोलायचंच नाही, त्याच्यावर बोलायचंच नाही, त्याच्यावर बोलायचंच नाही. नाही बोलायचं स्थगन सगळी. राहुल गांधी म्हणाले, "मी काय?" तोपर्यंत तो सगळा काय त्या पुस्तकात हे चर्चेचं झालं. त्यात पंतप्रधान किती अ, कमजोर आणि घाबरट आहे हे लोकांना समोर आलं. मग दुसऱ्या दिवशी निशिकांत दुबेला त्यांनी सोडलं. जाओ, निशिकांत दुबे त्याला छू केलं. आणि मग निशिकांत दुबे सुरू झाले. राहुल गांधींनी देशाच्या सुरक्षेसाठी काय या सरकारची नीती आहे याच्यावर भाष्य करणारं ते पुस्तक होतं. पण तो म्हणाला काही पुस्तकं माझ्याकडे आहे. इंदिरा गांधी व्यभिचारी होती, नेहरू व्यभिचारी होते, तो फला तसं झालं, त्या पुस्तकात तसं लिहिलं, त्या पुस्तकात तसं लिहिलं. शेकडो पुस्तकं त्यांनी ते कोट करायला सुरू केली. त्याचा याच्यात काही रिलेव्हन्स नव्हता. ही चर्चा देशाच्या सुरक्षेवर होती, व्यभिचारावर नव्हे. मग बाहेर सोशल मीडियावर काँग्रेसवाल्यांनी दुसरी पुस्तकं आणायला सुरू केली. अटल बिहारी वाजपेयी बद्दल काय बोलले मधोक, त्यांची पुस्तकं पहा. आणि मग ते सगळं एकामेकावर इतका चिखल फेकायला लागले की ते अक्षरशः गटर झालं. म्हणजे लोकसभेची स्थिती
चिखल म्हणजे ते सडलेलं गटर असतं तसं झालं. एकामेकावर वाटेल ते आरोप. मग निशिकांत दुबेनी एक पत्र रिलीज केलं. त्याच्यात कसं जवाहरलाल नेहरू तत्कालीन फील्ड मार्शल करियप्पाला सांगतात, नाच-गाणे का प्रोग्राम तयार करो. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं. पण त्या मूर्खाला एवढं माहीत नाही, की अरे बाबा ते पत्र करियप्पांनी इन्व्हाईट केलं होतं पंतप्रधानांना, की बंगलोरला आम्ही एक फंड रेझिंग कार्यक्रम करतोय. डान्स म्हणजे क्लासिकल डान्सचा. त्यासाठी तुम्ही उपस्थित राहावं. एडविन फाउंडेशनसाठी होतं ते. एडविन माउंटबॅटन फाउंडेशनसाठी. ती मरून एका वर्षानंतर ती 60 मध्ये तिचा मृत्यू झाला. 61 मध्ये हा प्रोग्राम होता. तर मोदींनी सांगितलं, "फार चांगलं आहे तुम्ही हे काम करता, पण फेब्रुवारीमध्ये मी येऊ शकत नाही कारण मला पार्लमेंट आहे. ते माझ्यासाठी जरुरी आहे." यांनी आपल्या वाढदिवसाचा लग्नाचा वाढदिवस तिथे केला. एक तर यांनी त्या कोणीतरी म्हणे आपल्या बहिणीसोबतच लग्न केलं असे सगळे झारखंडमधले लोकं म्हणतात. काय माहिती या दोघात बहीण भावाला आणि पती-पत्नीला माहीत आहे. पुढे त्यांनी त्या काश्मीरमध्ये मोठा एक आपला ज म न म लग्नाचा वाढदिवस साजरा केला. त्यात कव्वालीचे कार्यक्रम ठेवले. सगळे लोकं नाचायला होते. असा प्रोग्राम नव्हता सांगितला नेहरूंनी. आणि नेहरूंचा प्रोग्राम नव्हता. तो प्रोग्रामसाठी नेहरूला इन्व्हाईट केलं होतं म्हणून त्यांनी रिग्रेट लेटर लिहिण्यासाठी अप्रिशिएट करत लिहिलं. त्यामुळे जेव्हा पंतप्रधान यावेळेला राज्यसभेत बोलायला आले, तर त्याच्या अगोदर संजय सिंग भरभरून बोलले. एप्स्टेन फाईलपासून बरेच विषयावर त्यांनी प्रश्न म्हणजे जबाब मागितला. त्याचा जबाब देताना जेव्हा पंतप्रधान उभे राहिले, तेव्हा त्यांनी त्याचा जबाब नाही दिला. त्याचं उत्तर दिलं नाही. काहीतरी बडबडत राहिले. हे शराबवाले आहे. यांचे शीश महलमुळे कसं लोकांच्या मनातून उतरले. अरे बाबा, तुला विचारलं एप्स्टेन फाईलमध्ये काय सांग ना आम्हाला. करार काय अमेरिकेचा ते सांग ना आम्हाला. नाही, 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 नाही. तुम्ही इमर्जन्सी लावली होती इंदिराजीने. अरे ती लावली झाली की आता. पुढे चाल की बाबा. तर संजय सिंगनी काय आरोप लावले, काय विचारलं, जबाब विचारला आणि त्याला उत्तर कसं काय दिलं पंतप्रधानांनी, हे दोन्ही व्हिडिओ बॅक टू बॅक तुम्ही पाहू शकता. हिंदीमध्ये आहेत. बात कर लें विदेश नीति की, विश्व गुरु बनने की बात करते हैं प्रधानमंत्री जी। पूरे दुनिया में उनका डंका पीटा जा रहा है। हमने देखा किस तरह से अमेरिका से भारतीयों को हाथ में हथकड़ी पैरों में बेड़ी बांध के अमृतसर पहुंचाया गया। हमने देखा कि किस तरह से सीज फायर के लिए कम से कम 70 बार अमेरिका का राष्ट्रपति ट्रंप कह रहा है कि उसने ट्रेड डील की धमकी देकर सीज फायर कराया, ट्रेड खत्म करने की धमकी देके। हमने देखा कि किस तरह से चीन यह कह रहा है कि वो सक्चगाम में निर्माण कार्य करेगा और आपकी पार्टी के दफ्तर में उनके प्रतिनिधि मीटिंग कर रहे हैं। उसी दिन वो बयान दे रहा है, बीजेपी के दफ्तर में वो लोग मीटिंग कर रहे हैं, उसी दिन चीन का बयान आ रहा है कि हम सक्चगाम घाटी में निर्माण कार्य करेंगे, पुल बनाएंगे, सुरंग बनाएंगे। आपकी विदेश नीति क्या है? बांग्लादेश में हिंदुओं की हत्याएं हो रही हैं, उस पर आप खामोश रहते हैं, चुप रहते हैं, बोलते नहीं है। आप किसी भी मामले में सामने मुखर होकर सामने आके स्पष्टीकरण नहीं दे रहे हैं। अभी एक एप्स्टीन फाइल की चर्चा हो रही है पूरी दुनिया में, उसके बारे में भारत के प्रधानमंत्री को आरोपित किया गया, उसके बारे में सरकार को स्पष्टीकरण देना चाहिए। तथ्य के कोई चीज को बोलना, मैं कह रहा हूं स्पष्टीकरण देना चाहिए। आपके पास कोई तथ्य है तो आप सर, अगर कोई मैं ये कह रहा हूं मान्यवर, संसद है, इसमें अगर आपके पास कोई स्पष्टीकरण तो देना चाहिए अगर कोई आरोप लग रहा है। हमारे देश का अपमान है मान्यवर। इनके बोलने के बाद मैं आपको समय देता हूं। आप कैसा काम करना चाहते हैं? खत्म होने से बाद देता हूं। अरे भाई, भारत के प्रधानमंत्री पे आरोप लग रहा है, आप लोग उस आरोप का जवाब नहीं देना चाहते। भारत के प्रधानमंत्री पे आरोप लग रहा है, नहीं तथ्य के जवाब नहीं देना चाहते। एक हमारे माननीय सदस्य काफी कुछ बोल रहे थे, जिनकी पूरी सरकार शराब में डूब गई, जिनके शीश महल घर घर में नफरत का कारण बन गए, और शायद उनको ब्लैक शब्द ज्यादा पसंद है। हर एक अपना अपना एक भूतकाल होता है।
पता नहीं ब्लैक के साथ उनका क्या पुराना रिश्ता है। आदरणीय सभापति जी, ऐसे सभी साथियों से मैं आज जरूर कहूंगा, तुम कितना दुनिया को धोखा दोगे, तुम कितना दुनिया को धोखा दोगे। आईना देख लिया तो अपनी सच्चाई कहां छिपाओगे। त्यात पंतप्रधानांनी एक शेर शायरी म्हटली, तुम कितना धोखा दोगे, आईना देख लिया तो अपनी सच्चाई कहां छुपाओगे. याला म्हणतात चोरावर मोर. सगळा देशच नरेंद्र मोदींना विचारतो, तुम कितना धोखा दोगे, आईना देख लोगे तो अपनी सच्चाई कहां छुपाओगे. पण हा शेर बाकीच्यांवर लागू होतो, मोदी आणि त्यांच्या टीमवर नाही. कारण ते आरसा पाहतच नाही. आरशाच्या नावाखाली त्यांचं फार मोठं तैलचित्र, स्वतःच चांगलं पेंटिंग ऑइल पेंट मध्ये काढलेलं असं ठेवलेलं असतं. त्यासमोरच उभे राहून ते हसतात. आह, काय दिसतो मी, त्यालाच आरसा समजतात. आणि त्यांना वाटतं की या आरशात मी फारच सुंदर दिसतो. वास्तविक तसं दिसत नाही. याचा अर्थ आपण अजून जास्त बोललं पाहिजे खोटं. आणि त्याच 2014 पासून तेच खोटं बोलण्याच्या डिग्र्या वाढत आहेत. महाराष्ट्रात येऊन 6,000 रुपये सोयाबीनला भाव देण्याच्या फोकनाड्या मारून गेले. काय झालं? काहीच नाही. त्यामुळे पार्लमेंट हा आता एक व्यंगात्मक, मनाला आनंद देणारा आणि हास्य पैदा करणारा कार्यक्रम झाला. लोकसभा राज्यसभाचे प्रोसिडिंग पाहणं म्हणजे कोणी काही बोलतं, कोणावरही बोलतं, जे मनात आलं ते बोलतं. विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही आणि सत्ता पक्षाला काहीही बोलण्याची मुभा आहे. हे न्यू नॉर्मल आहे. म्हणतात ना, मोदी है तो मुमकिन है. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत राहा द न्यूज लॉन्चर मराठी.